उंच जाणार पाखर आभाळाला मिठी, परदेशाची साद निघाली तोडून रेशीम नाती। दूर देशी तो पोर निजावा माय इथे अंगाई गाते। साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते। येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत। वाट पिलाची पाहत आहे एकरी काम घरट, एकरी काम घरट, एकरी काम घरट। समीरराव, तुमची ही अशी अवस्था बघून ना आम्हाला सुद्धा वाटतं की आम्ही प्रेमात पडावं। कोणाच्या? कोमलच्या। पण आता बास झालं। एकदाच सांग, तू इथं राहणार आहेस का नाही? लगीन करणार आहेस का नाही? नाही तर आम्ही आपलं खुळ्यागत आशेवर राहायचं। अरे कोमल मॅडम, नमस्कार। तुम्ही मला ओळखलं नाही ना? सांगतो, माझं नाव बबन, मी नगरसेवक आहे। मी समीरचा एकदम जिवलग मित्र आहे। समीर तुमच्याबद्दल नेहमी सांगत असतो मला। अच्छा, तुम्हीच बबन का? हो। नमस्कार। नमस्कार। सॉरी हो, मी तुम्हाला ओळखलं नाही, पण समीर तुमच्याबद्दल मला नेहमीच सांगत असतो। हा समीर रावांचा मोठेपणाच म्हणायला हवा। समीर आणि मी शाळेपासून एकत्र, आमची खूप घट्ट मैत्री। आम्ही दोघंही खूप हुशार बरं का। कोमल मॅडम, एक सांगायचं होतं। हा बोला। समीरचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे। आपण समीर बद्दल ना बोललेलंच बरं। थोडंसं ऐकून घ्या। तुम्ही जेव्हा समीरला सांगितलं की इथून पुढे आपण भेटायचं नाही, तेव्हापासून समीर खूपच डिस्टर्ब आहे, अगदी वेड्यासारखं करतोय। खरंच त्याचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे। मला हे माहिती नाही असं का वाटतंय तुम्हाला? आणि माझं समीरवर प्रेम नाही असं काही नाहीये। मग प्रॉब्लेम काय आहे? काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतात। समीरशी मी न बोलून आनंदात आहे असं वाटतं तुम्हाला? काही दुःख माणसाच्या वाटेला येतात आणि तो स्वतःशीच शेअर करीत असतो। अशी दुःख दुसऱ्यांना सांगून ती कमी होणारी नसतात। तुमचं सगळं मान्य आहे मला, तरी पण एक गोष्ट सांगतो। तुमचा काही प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम दुसऱ्यांना सांगण्यासारखा नसेल, त्या प्रॉब्लेममुळे तुमची घुसमट होत असेल, चारी बाजूने नुकसान होत असेल, तर असा प्रॉब्लेम नंतर मोठा प्रॉब्लेम होतो। असं अजून काहीही झालेलं नाहीये। मग तसं होत नाही तोपर्यंत आपण काही प्रॉब्लेम निर्माणच करत राहायचं का? हे बघा, तुम्ही फारच व्यक्तिगत बोलताय असं नाही वाटत तुम्हाला? सॉरी, त्याच्यामध्ये माझा काही व्यक्तिगत स्वार्थ नाहीये। तुम्हाला राग आला तरी चालेल, पण आता हा विषय आपण इथेच थांबवूया। मी निघते। ठीक आहे। जाता जाता एक गोष्ट सांगतो, तुम्ही ज्याच्यावरती प्रेम केलं त्याचं मन नका मोडू। तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय? नाही। मग करून पहा, कळेल। बबनराव, आता प्रेम करूनच बघावं लागेल।
खोकून मरून जाणार नाही एक दिवस. हे काय पाणी औषधं नको घ्यायला, मग त्रास होणारच. किती घ्यायची औषध? खोकला झाला घे औषध, खोकला झाला घे गोळ्या, खोकला आला काटण, खोकला झाला पाणी पाणी पिऊन पिऊन तुला मरून जाणार नाही एक दिवस. काही बोलू नका, असं काही नसतं. औषधं घ्या वेळेवर, सगळं व्यवस्थित होईल. बघ जरा समजाव तू त्यांना. यांचं डोसकं ना डॉक्टरच्या सुधी पुढे धाव. बाबा आपण एक काम करूया, काय? आपण ना मुंबईच्या डॉक्टरांना दाखवूया. मुंबईच्या डॉक्टरला दाखवायचं? हं? मुंबईला गेलेला माणूस परत येतो का कधी? अहो असं काय बोलताय? खरं ते सांगतो मी. घेऊन जा पेशंट, घेऊन जा मुंबईला. तर डॉक्टरकडे तो पेशंट पोहोचला की लगेच त्याची चिरफाड करतात प्रश्न विचारून, आणि मग जेवढा मोठा त्याला खर्चाचा कागद दाखवतात. इंजेक्शन, गोळ्या, औषधं तिथे राहायचे. हे बघूनच त्याला निम्मा अर्धा खलास होतो तो पेशंट. बघा बाबा, असं काही नाही. सगळे डॉक्टर असे नसतात. सगळे असेच असतात, थोडेफारच चांगले असतात. बाबा तुम्ही कधी गेलात का मुंबईला? असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? काय विचारतो, गेलास का कधी मुंबईला म्हणून? स्वर्ग आणि नर्क पाहायचं असेल तर मरायला थोडंच लागतं. गप बसा तुम्ही जरा. आज सारख्या जगण्या मारण्याची गोष्टी करता. मग ते सत्य, ते सत्य बोलायला नको त्याच्याबद्दल. जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा मरणार आहे. तो मरणार आहे, मी मरणार आहे, तू मरणार आहे, मी मरणार आहे. आपल्या जो वया पण होत आली. हो, आता फक्त ठरवायचं नंबर कोणाचा आधी लागतो ते. बाबा काही बोलू नका हो. स्वप्न मी बाळगली होती उराची. मुंबईला जाईल, शिक्षण घेऊन शिकून येईल. आपलं अडाणी गाव आहे, त्याला चांगलं शहाणा करेल. कसलं आलंय, एवढं शिक्षण घेऊन आलास, अडाणी तो अडाणीच राहिलास, तू अडाणी राहिलास. तुझं शिक्षण आहे, आई बाप काय आहे ते अडाणी. मग गावाचं काय? गाव त्याहून अडाणी. चांगलं वाटलं होतं, मुंबईहून आला, लग्न करेल, आपल्याला सूनमुख बघता येईल, असे नातवंड मांडीवर खेळवेन मी, माझा वेळ पण छान जाईल. कसलं काय, तुला मुंबईला जायचीच गाई? जा मुंबईला जा, तू जा मुंबईला जा. काय तुला आई बाबाची काळजी नाही? मला कळलं. शिक्षण घे, शिक, तिथं काय करायचं. इथं बाळ खोकून मेला तरी तोंडात पाणी मारणार त्याला. येऊ नको, जा मुंबईला जा बरं. बाबा काय थांबला? जा ना, जा मुंबईला. माझी परवानगी आहे तुला, तू जा कायमचा. बाबा मी नाही जाणार मुंबईला. मी नाही जाणार मुंबईला, खरंच नाही जाणार. नाही जाणार, नाही जाणार म्हणतोय मुंबईला. जाणार नाही मुंबईला म्हणतोय. थांबणार आहे आपल्यासाठी तो मुंबईला जाणार नाहीये. एकरी काम घरट समीर, मी खरंच सांगते तुला, माझ्याशी लग्न करण्याचा विचार तुझ्या डोक्यातनं काढून टाक. तू ना एक छानशी मुलगी बघ आणि लग्न कर.
भातुकलीचा खेळ आहे का? मला दुसरी मुलगी बघ. बोलायला सोपं आहे का? असं काय चाललं ना मला काहीच कळत नाही. एकदम अचानक हा बदल नाही. काय विचारलं तर सांगतही नाही असतो. म्हणूनच मी तुला भेटण्याचं टाळत होते. अशीच नको नको ती तू प्रश्न विचारणार. आणि हो, आपल्यात जे जे काही घडतं ते तुला बबनला सांगायची काय गरज होती? अरे बबन तुला भेटला होता. अरे पण त्याने तुला कसं ओळखलं? पण तू माझी संपूर्ण माहिती देऊन मोकळा झालास ना. अगं मित्र आहे तो माझा. त्याला काळजी वाटते माझ्याबद्दल. बेसिकली त्याला सहानुभूती आहे आपल्याबद्दल. आणि आज त्याच्या मध्यस्थीमुळेच आपण भेटतोय. नाहीतर हे भेटणं अशक्य होतं. बबनच्या सांगण्यावरून मी तुला भेटायला आलेले नाहीये. तुझं सारखं हे फोन करणं, मला त्रास देणं. वा, म्हणजे आता फोनही त्रास व्हायला लागलाय तुला? हा, आधी दिवसातून 10 वेळा फोन केला तरी फोन का करत नाही असं बोलायचीस. माणसं कशी बदलतात ना. परिस्थितीच माणसाला बदलायला भाग पाडते. अशीच का माणसं सहजासहजी बदलत नाहीत समीर. आणि या माझ्या बदलण्याचा दोष मी तुला देत नाहीये. याची दोषी मीच आहे. अगं पण तुझ्या बाबतीत नक्की काय घडलं हे मला कळायला देखील नको का? कोमल, इतकाही स्वार्थीपणा बरा नाही. हे बघ समीर, मी फक्त तुला एवढंच सांगते की आपलं एकत्र न येण्यात हे सगळ्यांच्या दृष्टीने फायद्याचे आहे. फायद्या तोट्याचा तू एकटीनेच का विचार करतेस? आम्हालाही करू दे ना त्याचा विचार. हे तरी मी तुला आता तरी नाही सांगू शकत. आता या क्षणाला मला त्या उत्तराची गरज आहे. नंतर सांगून काय उपयोग? माणूस मेल्यानंतर त्याला पाणी पाजून काय उपयोग असतो? माझी तर अशी स्थिती झाली की मी वाळवंटात विहीर खणण्याचा प्रयत्न करतोय. महामूर्खपणा सोड समीर आणि शहाण्यासारखा वाग. हे बघ, मला शहाणपणा शिकवायची काही गरज नाहीये. उगाच मोठ्याने ओरडू नकोस. मोठ्याने बोलल्याने समोरच्याला जास्त कळतं असं नाहीये. आणि हो, मी इथं तुझ्याशी भांडण करायला आलेले नाहीये. एखाद्या माणसाने संयम तरी किती ठेवावा? का अंत पाहतेस तू माझा? का काही सगळं तू मुद्दामून करतेस? हो, मला तर काही कामधंदेच नाहीयेत ना. मी मुद्दाम तुझ्याशी असं वागून स्वतःचा टाइमपास करून घेतेय. टाइम तर माझाच खराब चाललाय. तिकडे अमेरिकेत होतो तेच बरं होतं. हो खरंच समीर, तू एक काम कर. तू ना लवकरात लवकर अमेरिकेला जा. म्हणजे सगळे प्रश्नच मिटतील. हे बघ, मी अमेरिकेला जायचं किंवा नाही जायचं हे तू सांगायला नको. आणि मी तुझं काय म्हणून ऐकायचं? हा, मग मी निघू? जा निघून जा. कायमची माझ्या आयुष्यातून निघून जा. बरं झालं बारे, पोरग मुंबईला जायचं थांबलं. आता एकदा लग्नाला तयार झालं म्हणजे माझी चिंता मिटली. बाबा मी आलोच फोन करून. हा माणूस रोज उठल्यावर कुणाला फोन करायला कुठे जात असतो मला कळत नाही. आता कुणाला फोन करतोय तू? माझा एक मित्र आहे, त्याला फोन करायला चाललो. बर, तू जेव्हापासून मुंबईला जायचं नाही असं ठरवलंस ना, त्यापासून मी लय खुश आहे. काय करू आणि काय नको असं झालंय बघ. नाही, काय करू नको ते नंतर तुला सांगतो. आधी काय कर ते मी सांगतो ते ऐक. आधी स्वयंपाकघरात शिरा आणि गोड गोड शिरा बनवा. काय लय दिवस झाले तुमच्या आजचा शिरा नाही खाल्ला आम्ही ना. क्या बात आहे बाबा, मला खरंच शिऱ्याचं नाव ऐकून माझ्या तोंडात पाणी आलंय. आता तू मस्तपैकी गाईचं तूप टाक आणि मस्त खुमखुमीत शिरा बनव. मी आलोच फोन करू. ते नंतर फोन कर. बस मला एक सांग, ते इशे काढलं तर माग बघ मी
ते शेजारच्या गावातले आबा पाटील, त्यांची पोरगी, तुझ्या लग्नाचा विषय. मग तू काय, तुझ्या मनामध्ये काय जरा सांग की, काय इच्छा काय तुझी? हे बघा बाबा, तुम्ही म्हणाला होता तिथे राहा, मी राहिलो. बरोबर. म्हणून लग्नही करायचं का आता? अरे सांगा. अरे तसं नाही, पर जर तू लगीन केलंस ना तर मला बी लय बरं वाटेल बघ. अगदी स्वर्ग मी आल्यागत होईल. हे बघा, तुमच्या कोणकोणत्या इच्छा आहेत ते मला एकदा सांगा. अरे समजून घे की आईला, अरे लगीन झालं, सूनमुख तिला बघायला मिळेल, नातवंड मांडीवर खेळतायला कळतच नाही लेकराला. समजून फोन करू. ऐक, अरे ऐक, ए एकरी काम घरट अहो, कोमलच्या आईचा फोन आला होता. काय म्हणत होत्या? काही नाही, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बा पण त्या म्हणत होत्या समीर आणि कोमलच्या लग्नाबद्दल. हो, अरे आई, बाबा मी लवकरात लवकर अमेरिकेला जायचं बघतोय. का रे, अचानक काय झालं असं? काही नाही आई, ऑफिसमधून सारखे फोन येत आहेत, कधी जॉईन होतोयस म्हणून. नाही गेलो तर मला काढून टाकतील. ते भारतातल्या सारखं नाहीये. 6-6 महिने, वर्षभर ऑफिसला नाही गेलं तरी चालतं. एक मेडिकल सर्टिफिकेट दाखवलं ना की झालं. काय रे समीर, इंडिया सारख्या सोयी सवलती तिकडे नाही आहेत, मग तू जातोसच कशाला अमेरिकेला? तुम्हाला काय वाटतं, मी ते घरीच बसून राहावं का? आता मी बापडा तुला योग्य अयोग्य काय सांगणार? तुझं तू ठरवशील ते रे. नाही, तू समीर जा अमेरिकेला, हे नाही तुला थांबवणार. मी काय म्हणते समीर, तू जर का अजून 4-5 महिने थांबलास ना तर कोमल बरोबर तुझ्या लग्नाचं पण उरकून टाकू ना आपण. आणि 4-5 महिन्यात हे देखील ठणठणीत होतील. मी आता सुद्धा ठणठणीतच आहे. मला काय झालंय, तुम्हीच आपले मला सारखे म्हणत असता आजारी आहे, आजारी आहे, आजारी आहे. तुम्हाला माहितीये का तुम्हाला कुठला आजार झालाय ते? तुम्हाला होय, मला माहितीये, मला कॅन्सर आहे. पण तुम्हाला कसं माहित की तुम्हाला कॅन्सर आहे? काय स्मिता, मलाही थोडंसं इंग्रजी लिहिता वाचता येतं. काय लग्नाआधी मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केलंय, त्यामुळे माझ्या फायलीत काय लिहिलंय हे मला चांगलं कळलंय. म्हणजे मी सांगणारच होते तुम्हाला. नाही बघ स्मिता, तू तुझं कर्तव्य बजावलंस. पप्पा, आपण एक काम करूया ना, सायन्सने एवढी प्रगती केल्या ना तर आता कुठलाही आजार बरा होऊ शकतो. मी तुम्हाला अमेरिकेला घेऊन जाईन. नाही रे, मला नकोय तुझी अमेरिका वगैरे. मी आपला आहे तिथेच ठीक आहे. तिथे सुद्धा काय, अरे इथलेच डॉक्टर तिकडे अमेरिकेत गेलेले असतात. तुझ्यासारखे भारत सोडून गेलेले असतात, तिथे डॉक्टर होतात. आणि आपले पेशंट तिथे अमेरिकेत जातात त्या डॉक्टरांना भेटायला. म्हणजे काय आहे, डॉक्टर अमेरिकेत राहतो आणि पेशंट भारतातून अमेरिकेत जातो. शेवटी काय, नाव कुणाचं होतं तर अमेरिकेचं. नाही, मला हे कळत नाही की हे भारतीयांना कसं समजत नाही. हे बघा, तुम्ही आता जास्त बोलून स्वतःला त्रास करून घेऊ नका. समीर,
तू बाहेर जाशील ना तेव्हा यांची काही औषधं आणायची ती घेऊन ये. नाही नको ग, उगाच त्याला कशाला त्रास देतेस. नाही मी आता बाहेर जातो, जरा तेवढेच पायही मोकळे होतील आणि येताना औषधही घेऊन येतो ना. हे बघा, काही गरज नाहीये तुम्ही बाहेर जायची, कळलं ना. तुम्ही आता जास्त दगदग करू नका आणि उद्या चेकअपला जायचंय डॉक्टरांकडे. अगं पण ते उद्या ना, आणि डॉक्टर तरी नवीन काय करतात, हीच औषधं कंटिन्यू करा असंच सांगतात. डॉक्टर बदलत नाही, त्यांची औषधं बदलत नाहीत आणि तुमचा स्वभावही बदलत नाही. बाबा मी मेडिकलमधून तुमची औषधं घेऊन येतो. आज आणशील रे, उद्या आणशील, पण तू अमेरिकेला गेल्यानंतर काय करायचं आम्ही? मला किंवा तुझ्या आईलाच जायला लागणार ना. मग एखादा नोकर ठेवा ना. नोकर? समीर मला एक सांग की नोकर रक्ताच्या माणसाची जागा भरून काढू शकेल? तुम्हाला या घराण्याला वंशाचा दिवा हवाय ना? हो. तो मी तुम्हाला कधीच देऊ शकत नाही. कारण कारण मी 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 कधीच नाही देऊ शकणार नाही. कधीच नाही देऊ शकणार नाही. कधीच नाही